संजयनगरमध्ये जुन्या वादातून सौरभ महादेव पवार या तरुणाचा दोघांनी चाकूने वार करत निर्घृण खून केला. खुनानंतर पळून जाणाऱ्या एका संशयितास पोलिसांनी ताब्यात घेतले. सदर खुनाची घटना ही सायंकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली. मृत सौरभ हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून संशयित शाहिद मुल्ला आणि आयान बिस्ती हे देखील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहेत. काही दिवसांपूर्वी सौरभ आणि संशयित यांच्यात वाद होऊन हाणामारी झाली होती. आज सायंकाळी 6:45च्या सुमारास मृत सौरभ आणि त्याचा मित्र ओंकार पाथरवट हे दोघेजण दुचाकीवरून महापालिकेच्या गाळ्याजवळ आले. तेव्हा संशयित दोघेजण दुचाकीजवळ आले. त्यांनी थेट सौरभ याच्या गळ्यावरच धारदार शस्त्रानं थेट वार केला. अचानक झालेल्या हल्ल्यानंतर सौरभ सावध होऊन दुचाकी टाकून पळाला. एका गाळ्यासमोर त्याला गाठून धारदार शस्त्राने सौरभवर वार केले. हल्ल्याच्या ठिकाणाहून मागील बाजूस असलेल्या राजूनगर येथील घराकडे पळाला. घराजवळ गेल्यानंतर त्याला जखमी अवस्थेत पाहून शेजारील लोकांनी रुग्णवाहिकेतून त्याला तात्काळ सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणले, परंतु तो वाटेतच मृत झाला होता.